माणूस बघा स्वार्थापोटी किंवा आपल्या फायद्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतो किंवा तो अपेक्षा नसणाऱ्या सुद्धा गोष्टी करून चुकतो. मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र राजकुमार जगताप. आपल्या समोर आज एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलोय मित्रांनो. कारण सध्या पाहता महाराष्ट्रामधील जी अवस्था होऊन बसलेली आहे, मराठा वर्सेस ओबीसी अर्थातच वंजारी समाज. मसाजोग मधील प्रकरण, सबनाची हत्या झालेली, त्या हत्येच्या माध्यमातून जे राजकारण पेटवलं गेलंय आणि जे समाजामधील दूरी निर्माण झाली आहे त्याविषयी आपल्याला आज बोलायचं नाही. पण नेमकं तुम्हाला हे दाखवून द्यायचं याच्या माध्यमातून की राजकारण करणारा राजकीय नेता हा कुणाही समाजाचा नसतो, तो कुणाचाही नसतो. कार्यकर्त्यांनी फक्त खांद्यावरती पालख्या व्हायच्या असतात. त्या राजाला जाब विचारायचा नसतो. राजा कधी शौकाचा बळी घेईल तेही सांगता येत नाही मित्रांनो. जे हे राजकारण चाललंय, जे आता काय आपण त्याला समाजकारण म्हणतो की आमच्या समाजामधील अमुक नेता, आमच्या समाजामधील एक असा नेता, त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा आहोत. पण जी एक अशी परिस्थिती असते ते पूर्ण खोटं ठरतं. बोटावर मोजण्या इतपत नेते मंडळी आहे, त्यांचा आदर्श हा महाराष्ट्राला किंवा समाजामध्ये लोकांना घ्यावा वाटतो. उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथरावजी शिंदे असतील, काही असे मोजके नेते आहेत. आमचे अभिमन्यू पवार साहेब असतील औसा मतदारसंघामधील. म्हणजे काय, या लोकांचं कर्तृत्व चांगलं आहे, त्यांच्याकडे डाग यांच्यावरती कुठला नाही. देवाभाऊकडे कुठली पतसंस्था नाही, कुठली कंपनी नाही, कुठला कारखाना नाही, कुठलं काहीच नाही. शिंदे साहेब रात्री 2-2 पर्यंत लोकांमध्ये फिरणारा कार्यकर्ता. आणि ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते म्हणायचे मी कॉमन मॅन आहे, मी कार्यकर्ता आहे. हे काही असे लोकांची आपल्याला फळी लाभली आहे, हे आपलं भाग्य आहे. आणि त्यामध्येच धनंजय मुंडेवरून जे राजकारण पेटतं, धनंजय मुंडेनं जे एक शेवटचा डाव टाकला होता आणि धनंजय मुंडेंचे सहकारी जे वाल्मिक कराड आहेत, त्या वाल्मिक कराडांचा यामध्ये खंडणीमध्ये आणि हत्येमध्ये सहभाग आहे असे आरोप आहेत. आणि ते खंडणीमध्ये होते हे कोर्टाने सुद्धा सिद्ध केलंय आणि त्याच्यावरती मोका लागलाय. पण आता यानंतर जो शेवटचा डाव होता तो डाव मुंडे साहेबांना खेळायचा होता आणि त्यांनी जाऊन आपले जे महंत आहेत गडावरचे तिकडे ते गेले, त्यांनी पाठिंबा घेतला. त्यानंतर अजून जास्त जातीय समीकरण जोडले गेले आणि धनंजय मुंडेच्या पाठीमागे हा गड आहे आणि वंजारी समाज आहे हे त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केला होता. मग यानंतरच ह्या सर्व प्रकरणावरती हे मीडिया ट्रायल झालं यावरती मी असं म्हणतोय. कारण मीडियाशिवाय कुठलेही गुन्हे बाहेर पडत नाहीत आणि हल्ली ह्या यंत्रणेपेक्षा मीडिया खूप महत्वाची वाटते. त्यामुळे मीडिया ट्रायल म्हणता येणार नाही आपल्याला, कारण ते मीडिया एक चौथा स्तंभ म्हणून या ठिकाणी लोकशाहीचं रक्षण करत आहे. आपण या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो. पण याच्या माध्यमातून जे राजकारण झालं मधल्या काळामध्ये आणि त्या आता जे मोठा असा गोप्यस्फोट केलेला आहे मनोज जरांगे यांनी, या आरोपींना फाशी व्हावी, या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी नेहमी आग्रही असणारे सुरेश धस असतील, जरांगे असतील, हे 5-6 मंडळी आहेत. यांचा एकच प्रश्न होता की आरोपीची जात नसते, गुन्हेगारी हा जातीचा नसतो. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्या गुन्हेगाराला चांगलं शासन व्हायला पाहिजे. पण याच्या माध्यमातून जे वातावरण चिघळलं आणि त्या वातावरणामधून आजही सर्वसामान्य नागरिक फक्त ह्या टवाळक्या टग्या नेत्यांचं ऐकून गावागावामध्ये द्वेष पसरवायचं काम करत आहेत. आता बघा, मनोज जरांगे यांच्या भेटीला विधानसभेच्या अगोदर हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड गेले होते सराटी अंतरावली रात्री 2 वाजता. मग आपल्या घरापाशी एखादा व्यक्ती आलाय, त्यांना भेटणं हे आपलं एक कर्तव्य म्हणून त्यांनी भेट घेतली. मग त्यावेळेस जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी काय बोलले, त्या पाटील त्यांना काय बोलले बघा. धनंजय मुंडे निवडणुकीपूर्वी मला रात्री 2 वाजता भेटायला आले होते. वाल्मिक कराड सोबत होता. या भेटीत मुंडे मला सांभाळा असं म्हणाले. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा असं विचारलं. मग त्यावेळेस ते हो म्हणाले. जाताना मुंडे लक्ष राहू दे असं म्हणाले. आणि त्यानंतर ज्या वेळेस हार्वेस्टरचे पैसे बुडवले म्हणले त्यावेळेस तो वाल्मिक कराड
मधून बाहेर गेला, हे असं पाटलांनी बोललेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती, त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही? काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं, जरा सांगा. आता या असं जर टोळी वाटते तुम्हाला तर टोळी वाटत तुम्हाला वाटत नाही, सांगाल का? ते काय ही थोडंच आहे. त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून, मी काय नाही म्हणलो काय बोलणं झालं की काय बोलणं असतं त्या टायमाला? दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नाही? दुसरं काय तेच ना, सांभाळा अमकं तमकं, दुसरं काय असतंय त्या टायमाला? काय बोलणं असतं? आणि मी तेवढंच गेलतो तेव्हा आलता. निवडणुकीत सांभाळा असं म्हणतो. अरे तेच काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन द्या. हा तेच काय आलेला कोण नाही म्हणून, तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळा. मग तिथं काय होतं? तिथं काय वाटप होती वय? खारी खोबरं वाटत होतो आम्ही तिथं होतं काय? तिथं कोणी पण येत होता प्रत्येक वेळ. पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित. त्यासोबत कराड पण होते वाटतं, वाल्मिक कराड पण. हा मग होतच होता का? म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय? अरे मला माहित नाही ते काय झालं. ते आलं रातची आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर. पण ते बरं ते थांबलेली वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे, माणूस की म्हणलं दादा बरोबर उभा करा, जाऊन द्या घ्या भेटू. तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं, ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून. अरे म्हणलं हे आहे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीला माहित आहे नव्हतं. आणि मग ते लगेच बाहेर गेलं. मी तेवढं म्हणलं की तेवढंच, बाकी काय तिच्या याची हुंबर सांगा तुम्हाला लय ही लागली. आम्ही म्हणतो दुसरं काय तिथं माझ्याजवळ तेवढं एकच. तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार? माझ्याकडे देण राहून द्या बाबा, प्रचार येऊ नका. टप्पर कोणाच म्हणायची या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे आपल्याला म्हणायची येऊ नका. आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं. आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते खोटं बोलून का मीडियाला? मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका म्हणायची टप्परच नाही आपल्याला कोणाचीच. फक्त आमचं समीकरण जुळलं नाही. त्यामुळं 4 तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठंच जायचं नाही. आपलं समीकरण जुळलं कुठं जातो? दोन्ही मानात आरक्षण देतो. महायुती बी महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोंकड हिंडत. आमचं समीकरण जुळलं नाही, आम्ही स्टॉप येऊन गेलो. त्यांनी म्हणून मी ऐकून आणि ते स्वभाव तुम्हाला माहित नव्हतं मामा. मी ऐकू शकतो येत तिच्या यायचं खेळवारानं काय तू म्हणलं मासं ही सुरू केला बा हो भाट्यात नांगूर धरलाय हो ना. असं की ते काय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असेल ना, ते तुम्ही ते सांभाळा म्हणल्यावर तुम्ही हो नाही काहीतरी म्हटलं असेल ना. आम्ही गप्प बसत असतो, आपला गप्प बसत असतो. गप्प त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत असतो. हो म्हणत नाही, मान आलीच नाही, काहीच नाही. पाय बी पडले असं काहीतरी घडलं जाताना डिटेल माहिती घेतली हो आम्ही. खोटं आहे जाऊ आशीर्वाद घेतला ना त्यावेळेस. काय असतंय त्यावेळेसचा विषय हे होता काय म्हणून त्याला कुणी पण यायचं. बघा म्हणजे राजकारणासाठी आपली सत्तेची पोळी भाजण्यासाठी मग त्यावेळेस जातीय जे समीकरण त्यांना दिसले नाहीत का मुंडेंना? त्या ठिकाणी जाऊन मुंडे ही भीक मागतात त्या गोष्टीची. आणि आपण सर्वसामान्य कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांच्या नावावरती किंवा त्यांच्याच फोटोला आपण जोडे मारतोय घरे गावामध्ये. पण तेच आपण ज्या लोकांसाठी यांना जोडे मारतोय, ज्या नेत्यासाठी आपण त्यांना जोडे मारतोय, तो नेता जाऊन त्यांचे पाया पडतात. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. दाखवायचं एक आणि खायचं एक. वाघाचे दाखवायचे दात वेगळे आणि दात खायचे वेगळे असं म्हणतात. मग या ठिकाणी जे पराक्रम चालवलाय बीडमध्ये हा खूप निंदनीय आहे आणि हा खूप आश्चर्यकारक सुद्धा आहे. आता याच्या माध्यमातून त्यांनी 2 गोष्टी केल्या पाटलाने. एक दाखवून दिलंय की जरांगे पाटील कुणाविरोधामध्ये नाही, धनंजय मुंडे हे आमच्याकडे आले होते, त्याची तशी सीसीटीव्ही म्हणा प्रूफ तिथं असतीलच. पण यातून त्यांनी दाखवून दिलंय की वंजारी समाजांचं कसं हे वापर करतात. मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा की जरांगे पाटलांच्या माध्यमातून किंवा त्यांनी आतापर्यंत कुठली विनंती केली नव्हती लोकसभेच्या वेळेस की पंकजा ताईंना निवडून द्या म्हणून.
त्यामुळं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यामधील जे काटेची टक्कर सध्या आपला अंतर्गत पाहायला मिळते सुप्तपणे, ते सुद्धा वाढू शकते. आणि महत्वाची गोष्ट आहे, आता सगळे दार जे आहेत ते दार बंद केलेत आणि जे त्यांनी दार शेवटचं खोललं होतं भगवानगडाचं, त्या दाराला सुद्धा त्या बयानाहून जे शास्त्री आहेत त्यांच्या विरोधामध्ये अनेक बयान आले. त्यामुळे त्यांनी सुद्धा आपली भूमिका बदलली आणि त्यांनी हे सांगितलं, धनंजय मुंडेंच्या पाठीमागं गड आहे असं म्हणणारे आता संतोष देशमुखांच्या पाठीमागं, त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं गड हा खंबीरपणे उभा आहे आणि आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे म्हणणारे शास्त्री. भूमिका बदलली, सगळं बदललं, पण अजून कार्यकर्ता तसाच आहे ठाम. विचार करा, मानवतेमुळं मानवतेसाठी एकत्रित या. नेत्याकरता एकत्रित आलात तर नेता चांगला निवडा, नेता स्वच्छ निवडा, कारण कधी तुमचे कपडे घाण होणार नाहीत आणि तुमची प्रतिभा कधीच घाण होणार नाही जर नेता स्वच्छ निवडला तर. जर नेता तुम्ही तर दागी निवडला, तुमच्या संबंध जातीला मानवतेला सुद्धा दाग लागू शकतो, हे यातून समजून येते. आणि जे मनोज जरांगे पाटील आहेत यांनी आता सांगितलं, यांच्या पगार बघा, विधानसभेच्या वेळेस जरांगे पाटलांनी यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही, कारण संदीपान भोबरे असतील, सूर्य दसा असतील, यांनी मध्यस्थी करून त्यांना समजावून सांगून त्यांना त्यांचे विचार सुद्धा पटले आणि त्यावेळेस त्यांनी सहकार्य ही आतून युतीला केलंय. या गोष्टी खऱ्या आहेत. आणि हे इलेक्शन मध्ये, निवडणुकामध्ये समीकरण हे जुळले पाहिजे, त्याशिवाय बहुमत मिळत नाही. आणि ह्या विधानसभेला एक मराठा फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा होता आणि तो जरांगे पाटलाच्या भूमिकेमुळे कुठंतरी इकडून आला असं आपल्याला म्हणता येईल. एकूणच धनंजय मुंडेला आता उघडं पाडलंय पूर्णपणे पाटलाने आणि त्यांनी एकाच वाक्यातून त्यांनी अनेक असे गेम केलेले आहेत. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय भीम, जय शिवराय.